मऊ अशा टमटमीत छान खमंग अशा पुऱ्या आपण आज पाहणार आहोत. अतिशय छान होतात. अगदी 5 मिनटात होणाऱ्या पुऱ्या आहेत. तर ते बघूयात कसे करायच्या. यासाठी मी कणिक घेतलेली आहे. 1.5 वाटी मी कणिक घेतलेली आहे. तुम्हाला जसं प्रमाण तुम्हाला जेवढे जण आहेत तेवढे प्रमाण घ्या. त्यानंतर ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे. अगदी खूप घट्ट छान तिंबायची आहे, पातळ नसावी, जेणेकरून पुऱ्या मग फुगणार नाही. घट्ट तिंबलेली असेल की पुऱ्या फुगल्या जातात. त्यानंतर कणकेचं छान असं एक रोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला छान असे पुऱ्यासाठी छोटे छोटे त्याचे काप करून घ्यायचे आणि त्याला छान असं गोल आकार एक देऊन छान करायचे आहे. त्यानंतर पुऱ्या ह्या छान लाटून घ्यायच्या आहेत. जास्त पातळ लाटायचं नाही आहे, मग पुऱ्या फुगणार नाही. त्यानंतर गरम तेल झालं की त्यामध्ये एक एक पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. छान अशा पुऱ्या फुगतात. पुऱ्या जर पातळ केल्या तर त्या तेलकटही होतात आणि त्या पातळही होतात, अशा एकदम कडक राहतात. आणि पुऱ्या ठेवण्यासाठी छान टिश्यू पेपर एका ताटामध्ये ठेवून घ्या, जेणेकरून तेल जास्त लागणार नाही. कमी तेलातली ही छान होणारी अशी पुरी आहे. जास्त तेलकट नाही. टिश्यू पेपर ठेवल्याने तेल टिश्यू पेपरला जास्त ऑब्झर्व केलं जातं. त्याच्यामुळे खूप छान अशी ही पुरी होती. छान मस्त फुगलेली आहे. छान असं तिला तळून घ्या आणि खूप छान अशी ही पुरी होते. पुरी भाजीसोबत, लोणच्यासोबत, चटणीसोबत ह्या पुरीचा आस्वाद तुम्हाला घेता येतो. खूपच सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.